तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 9.1. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आहे तर लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ द क्यूबाइट शेप बॉक्स ऑफ द मेडिसिन इज अ 20 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर अँड अ 10 सेंटीमीटर. काय दिले तर आपल्याला अँड फाइंड द सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस अँड द टोटल सरफेस एरिया ऑफ धिस बॉक्स. काय दिलं बघा आता आपल्याला काय दिले तर मेडिकल किट दिलेली आहे. ठीक आहे, त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की सरफेस एरिया ऑफ बॉक्स फाइंड आउट करायचं. त्यातली आपल्याला काय दिली आहे तर 20 सेंटीमीटर दिली आहे त्याची लेंथ. ओके, नंतर आपल्याला हाईट दिलेली आहे त्याची 10 सेंटीमीटर. ओके, नंतर ब्रीथ दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटरची. ठीक आहे, 10 सेंटीमीटर आपल्याला ब्रीथ दिलेली आहे. आपण एक गिवन डाटा लिहिला आहे जसं तसं. आता सरफेस एरिया ऑफ दी काय करायचं आपल्याला फर्स्ट व्हर्टिकल फेस आपल्याला काढायचा आहे. किती येणार तर फॉर्म्युला आपला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस ब्रेथ मल्टिप्लाइड करणार आपण त्याला हाईटने. ठीक आहे, आता सिम्पली आपल्याला इथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे. लेंथची व्हॅल्यू किती आपली 20 सेंटीमीटर म्हणजे काय आपण 2 ब्रॅकेट 2 20 प्लस हाईट आपली ब्रेथ किती आपली 12 मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला हाईटने. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे दोघांनी टोटल येते 32 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर किती येते तर 64 मल्टिप्लाय करणार आपण त्याला 10 ने. म्हणजे आपला आन्सर येते 614 सेंटीमीटर स्क्वेअर. यात युनिट लिहिणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आपले मार्क्स कट होतील. आता सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स. टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला काय तर आपला 2 लेंथ प्लस ब्रेथ प्लस हाईट प्लस लेंथ हाईट. ठीक आहे, काय फॉर्म्युला आपला 2 लेंथ ब्रीथ प्लस ब्रेथ हाईट प्लस लेंथ हाईट. व्हॅल्यू पुटअप करायचे. इथे येणार आपला 2 लेंथ किती आपली तर 20 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आपली किती आहे तर 12 प्लस ब्रीथ आपली 12 मल्टिप्लाय बाय हाईट किती आपली 10 प्लस लेंथ आपली 20 मल्टिप्लाइड बाय करणार आपण हाईट किती आपली तर 10. आपला आन्सर किती येते इथे 20 12 जर आहे तो 240 प्लस करणार आपण किती तर इथे येणार 120 प्लस 200. टोटल किती आन्सर येतं आपलं तर 560. त्यात आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आपला आन्सर किती येतं तर 1120 सेंटीमीटर स्क्वेअर आपला लास्ट आन्सर. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स किती आला तर आपला 1120 स्क्वेअर सेंटीमीटर येते. सेकंड बघा टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स ऑफ द क्यूबाइट शेप इज दिलं आपल्याला 500 स्क्वेअर युनिट. इट्स अ ब्रेथ अँड हाईट इज 6 युनिट अँड 5 युनिट रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द लेंथ ऑफ द बॉक्स. आपल्याला लेंथ काढायची बॉक्सची किती येतात. आता गिवन व्हॅल्यू लिहायची आपल्याला. ब्रीथ दिलेली आपल्याला 6 युनिट, हाईट दिलेली आपल्याला 5 युनिट. ठीक आहे, आणि टोटल सरफेस एरिया ऑफ दिलेला बॉक्स किती तर 500 युनिट दिलेला आहे. म्हणजे काय करणार आपण इथे आपल्याला इथे लेंथ फाइंड आउट करायची. फॉर्म्युला काय तर आपला टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स किती आपला तर 500 दिलेला आहे. तर फॉर्म्युला यूज करा आपला आधी 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस ब्रेथ मल्टिप्लाइड बाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला हाईटने इक्वल टू किती आहे तर आपला टोटल सरफेस एरिया आपला 500. व्हॅल्यू पुटअप करायचा आता. लेंथ आपल्याला माहीत नाही म्हणून काय केलं आपण तर L मल्टिप्लाय बाय 6 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 5 प्लस लेंथ मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 5 इक्वल टू किती तर आपला 500 येणार. याचे टोटल किती येते बघा इथे 6L येणार आहे प्लस 6 5 30 आणि 5L येणार आहे इक्वल टू किती तर आपला 500. आणि इथे किती आपला 2 आहे. हा इकडे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे, हा राईट हँड साईडने आलं तर काय होईल आपला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये होणार सिम्पली. म्हणजे 500 डिवायडेड बाय करणार आपण त्याला काही नाही तर 2 ने. बघा आपला आन्सर किती येते तर 250 आपला लास्ट आन्सर येते. आता यांची टोटल किती झाली तर आपली इथे 11L प्लस करणार आपण किती 60 11L प्लस करणार आपण त्याची किती तर 30 इक्वल टू याचा आन्सर किती आला आपलं तर 215 आलेला आहे. म्हणजे 11L इक्वल टू 250 मायनस करणार आपण 30. लास्ट आन्सर किती आहे आपलं तर 220. राईट हँड साईडला आनंद काय होणार तर डिव्हिजन फॉर्ममध्ये. म्हणजे काय करणार आपण तिथं 220 डिवायडेड बाय 11 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे बॉक्सेस किती झाली तर आपली 20 युनिट्स आपली फाइंड आउट केलेली. थर्ड बघा अ साइड ऑफ द क्यूब इज अ 4 पॉइंट अँड फाइंड द सरफेस एरिया ऑफ द ऑल व्हर्टिकल फेसेस अँड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. तर आपल्याला साइड ऑफ क्यूब दिलेली आपल्याला लेंथ किती आपली तर
4.5 सेंटीमीटर दिली आहे. आता व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती दिलं तर आपल्याला 4L² दिलेला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला आपला काय तर 4L² म्हणजे क्यूब म्हणजे काय तर आपला स्क्वेअरचा 3D व्हर्जन. ठीक आहे, स्क्वेअर आपला 2D राहतो, हा झाला आपला 3D व्हर्जन. ठीक आहे, आता 4 म्हणजे काय तर चारी साईड सारख्या राहतील आणि लेंथ स्क्वेअर म्हणजे काय तर 4 मल्टिप्लाय करणं आपण 4.5चा स्क्वेअर म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 4 मल्टिप्लाय बाय सिम्पली पॉईंट काढून टाका. 45चा स्क्वेअर किती येतो आपला 2025. ठीक आहे, आणि लास्ट 2 डिजिट नंतर आपला पॉईंट द्यायचा म्हणजे आपला आन्सर किती येणार इथे मल्टिप्लाय केल्यानंतर 81.00 म्हणजे 81 सेंटीमीटर आपला लास्ट आन्सर येते. ठीक आहे, आता आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आपला काय तर 6L² आहे. ठीक आहे, म्हणजे काय करणार सिम्पली 6 मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला 4.5 स्क्वेअर म्हणजे 6ने मल्टिप्लाय करायला आपल्याला तर आपला स्क्वेअर किती येतो 2025 म्हणजे आन्सर लास्टली किती येतं 121.50 आपला लास्ट आन्सर येतं. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती आला तर आपला 121.15 सेंटीमीटर स्क्वेअर. फोर्थ बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 5400 स्क्वेअर सेंटीमीटर and find the surface area of all vertical surface area of the cube. काय फॉर्म्युला आपला तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती आहे तर आपला 6L² आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती सांगितलं आपल्याला 5400 दिलेलं आहे. ठीक आहे, तर सिम्पली आपण काय करणार त्याला 6ने करणार डिवाइड म्हणजे आपला आन्सर किती येतात इथे 900. ओके, आता 900 आपला जर आन्सर येत आहे तर हा कसा जर आपला रूटमध्ये कारण की इथे आपला स्क्वेअर विचारलेला आपल्याला. आता 900 हा कशाचा स्क्वेअर आहे तर हा होता आपला 13चा स्क्वेअर. ओके, आता द व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ द क्यूब किती आहे आपला तर फॉर्म्युला 4L² आहे. 4 मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याचा 13 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 13 केलं त्याचा स्क्वेअर लिहिला तरी चालतं आपल्याला 4 मल्टिप्लाय बाय 900 किंवा 4 मल्टिप्लाय बाय 13 मल्टिप्लाय बाय 13. आन्सर तर दोन्ही याचं सारखंच आहे 900 येणार आहे. ठीक आहे, सिम्पली काय करायला लागते त्याला 4ने मल्टिप्लाय करायला लागते. आता 4ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येते तर 3600 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येतं. ठीक आहे, म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज किती आपला तर 3600 स्क्वेअर सेंटीमीटर आपला लास्ट आन्सर आहे.